एक महत्त्वाची बातमी, शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता शेतकऱ्यांचा आज विधान भवनावर मोर्चा निघणार आहे। 12 जिल्ह्यातील शेतकरी विधान भवनावर आज धडकणार आहे। दरम्यान सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे। या संदर्भात सतेज पाटलांनी बैठक घेऊन ही रणनीती ठरवलेली होती। मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सुद्धा पाठिंबा आहे, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुद्धा कार्यकर्ते यामध्ये पाहायला मिळतील। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। लक्ष्मण, काय सांगाल? सध्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विधान भवनावर मोर्चा निघणार असल्याचं कळतंय, काय नियोजन आहे या मोर्चा संदर्भात? नागपूर ते गोवा असा राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणारा 805 किलोमीटरचा हा शक्तीपीठ महामार्ग आहे। खरं तर आम्ही भूमिहीन होऊ यासाठी शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलेला आहे आणि सध्या अनेक शेतकरी हे मुंबईतील आझाद मैदानावरती दाखल झाले आहेत। डोक्यावरती गांधी टोपी घेऊन खरं तर हे सर्व शेतकरी या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतंय। यांच्या माध्यमातून खरं तर विधान भवनाकडे हा मोर्चा जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी निवडणुकीच्या पूर्वी खरं तर शक्तीपीठ महामार्ग आम्ही होणार नाही असं म्हटलेलं होतं, परंतु निवडणूक झाल्याच्या नंतर मात्र हा शक्तीपीठ महामार्ग लवकरात लवकर सुरू करावेत असे त्यांनी आदेश देण्यात आले आहेत। खरं तर जमीन ही आमची काळी माती आहे, काळी आई आहे आणि याच्यावरती जर खरं तर हा शक्तीपीठ महामार्ग गेला तर आम्ही भूमिहीन होऊ, कारण की आमची ही जमीन आम्हाला खूप काही भरभरून देत असते आणि त्याच्यावरून जर हा शक्तीपीठ महामार्ग गेला तर आम्ही भूमिहीन होऊ अशी ही खरं तर यांची मागणी आहे। त्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग रद्द केला पाहिजे, कारण की नागपूर ते रत्नागिरी असा समांतर आधीच एक महामार्ग आहे आणि त्याच्यानंतर या शक्तीपीठ महामार्गाची काय गरज आहे। त्याच्यामुळे अनेक शेतकरी खरं तर सकाळपासूनच आझाद मैदानावरती दाखल होत आहेत। आपण पाहू शकते की डोक्यावरती गांधी टोपी घालून शेती वाचवा देश वाचवा, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी करत अनेक शेतकरी खरं तर आझाद मैदानावरती दाखल झाले। नक्कीच लक्ष्मण, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।